गुड मॉर्निंग मंडळी. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा सर्वांना. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आज आहे मकर संक्रांत, तर हे लाडू तर सर्वांच्या घरी बनलेच असेल. बरं, आयुर्वेदामध्ये तीळ अत्यंत गुणकारी आणि महत्त्वाचे मानले आहे. तिलह स्निग्ध उष्ण बल्य. आयुर्वेदामध्ये 6 रस सांगितले आहे, त्यापैकी 4 रस हे तिळामध्ये असते. आणि संक्रांत हा सण ऋतुबदलाच्या काळात येतो. या ऋतूमध्ये वात वाढलेला असतो, तर तीळ हे वातदोष शांत ठेवण्याचं काम करतं. या काळामध्ये थंडी जास्त असते, तर तिळगुळाचे लाडू शरीराला उष्ण ठेवते, तसेच ऊर्जा आणि ऊब देते. तिळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे जे हाडांना सुदृढ म्हणजेच मजबूत ठेवण्यास मदत करते. तिळामध्ये भरपूर तेल असते, जे शरीराला ऊर्जा देते आणि थंडीत उबदार ठेवते. विशेषतः तिळगुळाच्या लाडू तसेच बल्य असते, शरीरात ताकद आणि पोषण देते. फक्त संक्रांतीलाच नव्हे, तर पूर्ण हिवाळ्यामध्ये हे लाडू खाल्ल्यास हरकत नाही. मी या लाडूला आणखी पौष्टिक बनवण्यासाठी तिळासोबत शेंगदाणे आणि मखाने पण घातले आहेत. तीळ 4 वाटी, शेंगदाणे 2 वाटी आणि मखाने 4 वाटी घेऊन सर्वांना भाजून घेतले आणि मिक्सरमधून बारीक करून घेतले. थोडं तूप टाकून गुळाला पातळ करून घेतले आणि हे सर्व मिक्स करून विलायची घातली आणि लाडू बांधून घेतले. व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.